राज्य में 19 जून से पुलिस भर्ती प्रक्रिया शुरू हो रही है। हालांकि भंडारा जिले के लगभग 400 उम्मीदवारों को अभी तक परीक्षा के लिए हॉल टिकट नहीं मिले हैं, जिससे नाराज उम्मीदवारों ने आज भंडारा जिला पुलिस अधीक्षक कार्यालय पर धावा बोल दिया। राज्य के अन्य जिलों के सभी अभ्यर्थियों के परीक्षा हॉल टिकट आ गए हैं। केवल भंडारा जिले में ही परीक्षार्थियों ने हॉल टिकट नहीं मिलने पर उम्मीदवारों ने अपना गुस्सा जाहिर किया। उम्मीदवारों ने आरोप लगाया कि पुलिस विभाग केवल समय बर्बाद कर रहा है। आमचं इश्यू एक आहे पोलीस भरतीवाल्या मुलांचं की आमची हॉल तिकीट आलेली नाही आहे। फक्त भंडारा जिल्हा यांचे कोणत्याच मुलाची हॉल तिकीट आलेली नाही आहे आणि आमच्याकडून हमीपत्र भरून घेतलं आहे यांनी, पण हमीपत्र भरून सुद्धा आमची इथं हॉल तिकीट कोणतंच जाहीर झालेली नाही आहे। त्यासाठी आम्ही इथे पूर्ण सिनबिन झालेला आहोत मुलं का आमची हॉल तिकीट कधी येईल बाबा, आणि तारखा पण जाहीर झालेल्या आहेत। 19 पासून फिजिकल स्टार्ट आहे, पण मुलांची कोणाचीच हॉल तिकीट न आल्याने जसं आता इतर जिल्ह्यामध्ये भरला आहे आपण, दुसरे कोल्हापूर झाले, रायगड झाले, इतर ठिकाणी, आणि अगर हॉल तिकीट ते म्हणत आहेत, आता जे बाबू लोकांना आम्ही मिळालं ते बाबू म्हणत आहेत की सायंकाळी बाबा हॉल तिकीट शो होऊन जाईल। तर आमचा प्रश्न असा एक आहे, ठीक आहे सायंकाळी शो होईल आणि परवाच फिजिकल दिलं तर आम्ही कशाने जाऊ बाबा, कधी जाऊ, आम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळेल का, मग नाही मिळेल। त्याच्याबद्दल आम्ही बोललं तर ते म्हणत आहेत का हो मिळेल, पण आता आम्हाला त्याचे काही प्रूफ दिला नाही त्यांनी का मिळेल का नाही मिळेल असा विषय। आणि भंडारा जिल्ह्यामध्येच असा प्रॉब्लेम झाला, इतर जिल्ह्यामध्ये नाही झालेला आहे। इतर जिल्ह्यामध्ये हमीपत्र बरोबर घेऊन त्यांनी बरोबर पाठवलेलं आहे का कधी पाठवायचं होता, जसं महाआयटीने त्यांनी मागितलं का तुम्ही द्या बाबा ज्यांनी ज्यांनी हमीपत्र भरलं आहे एक सिंगल, तर त्यांचे हॉल तिकीट पण आले। आणि भंडारा जिल्ह्यात असं झालं आहे का त्या बाबू लोकांनी पाठवले का नाही पाठवले ते मला नाही माहीत। ते म्हणत आहेत आम्हाला का पाठवलं, पण आता पाठवलं असतं तर आतापर्यंत आलं असतं भंडारा जिल्ह्याचं, एकही नाही आलं। आणि ज्यांचं डबल फॉर्म भरलेलं म्हणजे नाव नव्हता तिथं त्यांचे जे हॉल तिकीट आलेले आहेत ते परत इतर जिल्ह्याचे, बरं भंडारा जिल्ह्याचे प्रॉपरवाल्याचं कोणाचेच नाही। हा एक इश्यू आहे, म्हणून आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत पोलीस भरतीवाले मुलं मुली। समस्या खूप आहे, कारण तेच लांब जायला त्रास, मग कोणाला तिकीट नाही मिळणार, काही नाही मिळणार, तेच एक समस्या। आम्ही मागच्या महिन्यामध्ये हमीपत्र आम्ही म्हणजे जे 3 किंवा 4 फॉर्म जे भरले होते त्याचा आम्हाला कोणतं फॉर्म ठेवायचं आहे त्याचं हमीपत्र द्यायचं होतं भंडाऱ्याला। आम्ही मागच्या 5व्या महिन्यामध्ये हमीपत्र देऊनही आमचं आतापर्यंत हॉल तिकीट आलेलं नाही, आणि ते म्हणत आहेत की आम्ही तुमचं हमीपत्र जे दिलं होतं ज्या जिल्ह्याचं तो पाठवलेला आहे, पण आमचं आतापर्यंत आलेलं नाही। तर आमचा मुद्दा असा आहे की म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सर्वांनी डबल फॉर्म भरले होते, तरी सुद्धा त्यांचे 19 तारखेपासून फिजिकलची डेट आलेली आहे, पण आमची आलेली नाही। आम्ही कालपासून इथे येत आहोत, ते म्हणत आहेत आज सायंकाळपर्यंत येईल, थोड्या वेळाने येईल, 10 वाजतापर्यंत येईल। सर आमची ही वेळ आहे का की आता म्हणजे 10 वेळेस इथे चक्रा घालून आम्ही 10 वेळेस येऊन, ही स्टुडंट लोकांची अशी समस्या आहे की म्हणजे त्यांच्याकडे वेळ नाही आहे, आणि ते म्हणत आहेत की तुमची हॉल तिकीट उद्याला येईल, आज येईल। समस्या अशी आहे सर की म्हणजे हॉल तिकीट जरी आम्हाला मिळाली 2 दिवसांनी, तरी मुलांचं असं आहे की मुंबईला जायचं आहे, पुण्याला जायचं आहे, ते कसे जातील सर? ट्रॅव्हल करून त्यांना दुसऱ्या दिवशी फिजिकल मानायची स्थिती राहत नाही स्टुडंट लोकांची, आणि ते म्हणतात तुमची आणखी जरी एका दिवशी जरी तारीख आली तरी आम्ही तुम्हाला चेंज करून देऊ। मग आमच्याकडे ते 2 दिवस आहेत का सर? आणखी आम्ही रिटर्न येऊन तुमच्याकडे आणखी तारीख चेंज करायला आम्हाला 2 दिवस जातील, तीच वेळ आहे का सर? मग आम्ही आणखी येऊन मग आम्ही तारीख चेंज करून मागून मग आणखी फिजिकल द्यायला जाऊन, आता आमची ही वेळ आहे अभ्यास करण्याची, फिजिकल मारण्याची। आमच्याकडे कंटिन्यू सतत 2 दिवस झाले आम्ही इथे सरांकडे येत आहोत, ते म्हणतात आम्ही तुमची हमीपत्र पाठवलेला आहे, हा केला आहे, तो केलेला आहे, पण आम्हाला आतापर्यंत रिझल्ट मिळालेला नाही आहे। आम्ही पोलीस भरतीचे आमचे हॉल तिकीट जे आहे त्यापर्यंत जाहीर झाले नाही, त्यामुळे आम्ही तर जमलेलो आहोत। आणि आम्ही इथं काल पण SP ऑफिसला आलो होतो, तर तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमची हॉल तिकीट सायंकाळी 5 वाजतापर्यंत येऊन जाईल, पण असं काय झालंच नाही। नंतर म्हटलं 8 वाजतापर्यंत येईल, तेव्हा पण नाही आले। आम्ही कंटिन्यू चेक करतच आहोत, पण काही आम्हाला काही प्रतिक्रिया म्हणजे हॉल तिकीट मिळतच नाही आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरती आहे ते 60 पदासाठी 19 तारखापासून ते चालू होणार आहे। 19 ते 22 तारखापर्यंत ते पुरुषांची भरती आहे, आणि 24 आणि 25 तारखेला महिला आणि माजी सैनिक यांची भरती आहे। यामध्ये असा एक प्रॉब्लेम झालेला आहे, डिस्प्यूट झालेला आहे, ते असा आहे की ज्या ज्या उमेदवारांनी सिंगल फॉर्म भरलेला होता त्या सगळ्यांच्या ॲडमिट कार्ड आलेलं आहे, हॉल तिकीट आलेलं आहे, पण ज्यांनी 2 फॉर्म भरलेले होते त्यांच्याकडून हमीपत्र घेतलेला होता, त्या अनुषंगाने काही लोकांची हॉल तिकीट आतापर्यंत आलेली नाही आहे, पण
ते MahaIT त्या काम करत आहे आणि ते आता येणार आहे, त्यांची हॉल तिकीट येणार आहे आणि त्यांच्या जे भरती होणार आहे ते त्या डेट त्या हॉल तिकीटमध्ये ते लिहिणार आहे, ते नक्की होणार आहे. दुसरा असा आहे की आता पावसाळा पण येऊ शकतात. जर काही तारखेला पावसाळा आली आणि ते भरतीची प्रक्रिया ते बंद झाली तर ते भरतीची प्रक्रिया ते एक दुसऱ्या दिवशी होणार आहे आणि ते जे डेट होणार आहे ते आता जे 19 ते 25 जे आमची भरती आहे त्यानंतर ते डेट डिसाईड होणार आहे. दुसरा असंही प्रॉब्लेम आहे की जर काही उमेदवारांची 2 ठिकाणी एकच दिवशी त्यांचं फिजिकल आहे, फॉर एक्झाम्पल SRPF आणि भंडारा जिल्ह्याचे आहे किंवा पोलीस चालक आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईचे आहे, जर ते क्लॅश होत आहे तर ते आमच्याकडे येऊ शकतात, ॲप्लिकेशन देऊ शकतात किंवा मेल करू शकतात. आम्ही त्यांना एक दुसरी तारखी देऊ आणि त्यांच्या भरती आम्ही घेऊ शकतात. नागपुर समय, गली से दिल्ली तक.